स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. ग्रामीण विकासच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं की महिलांना आम्ही मशिनी दिल्या. नेमकं मशिनी कोणत्या दिल्या होत्या आपण हे जाणून घेऊया. त्यांच्यावर वारंवार हा आरोप होतोय. हे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ज्या मशिनी आहेत या सध्या लाखो रुपयाच्या सांगण्यात येतात, परंतु त्या लाखो रुपयाचे आहे का हे देखील बघून घेऊया. या ठिकाणी जे आलंय या ठिकाणी देखील या ठिकाणी महिला आहेत, या ठिकाणी देखील मशीन आहेत आणि मशीन दिली असं सांगण्यात आले. काही जे राजकीय लोकांनी आरोप देखील केला होता, पण या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाचे बापू बागुल व काही महिलांनी हे देखील सांगितलं की त्या ठिकाणी नेमका भ्रष्टाचार मशिनीमध्ये झाला. तर काय सांगणार, कुठलं गाव आहे? विश्वनाथ. मशनी चालू आहेत का? बंद आहे. तुम्ही बघू शकता मशनी या बंद झाल्या. लाखो रुपयाच्या मशनी व कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप या ठिकाणी करण्यात आला. आपल्यासोबत काही महिला आहेत, तरी काय सांगणार, किती दिवसापासून या ठिकाणी बंद आहे? जवळपास 3 वर्षापासून हे मशीन बंद आहेत. ग्रामीण जीवन उन्नती अभियानातून ग्रामीण भागाच्या महिलांना रोजगार देऊ, पण सुरुवात रोजगार देऊ परंतु तो रोजगार मिळाला नाही असं देखील या म्हणणं. काय सांगणार तुम्ही, काय सांगणार? या ठिकाणी किती दिवस झाले रोजगार नाही? तिकडे 3 वर्ष झाले. 3 वर्षापासून हे मशीन घेतलेलं आहे, पण एकही दिवस मशीन चालू नाहीये. आम्हाला आमच्या गावात मशीन आल्या याबद्दल आमच्या सर्व महिलांना खूप एकदम आभार. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मशिनरी आल्यानंतर देखील रोजगार नाही आणि काही महिलांनी असा आरोप केला होता की आम्हाला रोजगार मिळतो. नेमका रोजगार मिळतो की नाही मिळत हा प्रश्न आपल्यासोबत ज्यांनी या संदर्भामध्ये मशिनी आणल्या मॅडम ज्यांनी मशिनी आणल्या ते आपल्या सोबत आहे आणि ज्यांनी आरोप केलाय की असा कुठला भ्रष्टाचार झाला नाही ते आपल्या सोबत आहे. आपण काय सांगणार? आम्ही या ठिकाणी आता मशिनी बघितल्या, असा आरोप होता की या ठिकाणच्या मशिनी अत्यंत चांगल्या आहेत, तर काय सांगणार? ह्या ठिकाणी विश्वनाथला जी मी प्रेस घेतलेली आहे, या माझ्या भगिनी आहेत. ह्या ठिकाणी तुम्ही मशीन बघू शकतात, या महिला आहेत. ही जी मशीन आहे ही सरकारने महिलांच्या उन्नतीसाठी आणि विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली ही मशीन आहे. परंतु ह्या ठिकाणी मानव विकास आणि उद्यममध्ये जिल्हा विकास यंत्रणेमध्ये जे अधिकारी कॉन्ट्रॅक्टवर लागलेले आहेत ते आणि त्यांच्या बायका ते आणि त्यांच्या बायका जे लागलेले आहेत त्यांनी संगनमताने याच्यामध्ये अफार केलेला आहे. ही मशीन 6,30,000 रुपयाची आहे, परंतु आम्ही जे कोटेशन काढलं ही मशीन 1,30,000 रुपयाची, म्हणजे 5 लाख रुपयाचा एका मशीनच्या माध्यमातून या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे. 38 युनिट आणि त्याच्यामध्ये अभियानाच्या माध्यमातून जे काही याच्यामध्ये जे काही योजना राबवल्या जातात किंवा जो अफार केला जातो याचं कॅल्क्युलेशन करून मी 40 कोटी सांगितलेलं आहे. जर मी याच्यामध्ये 40 कोट्याचा भ्रष्टाचार सांगण्यात येत आहे, तर काय सांगणार? आपण देखील या ठिकाणी आपण संपूर्ण महिला होतात, आज बरेच दिवस झाले बंद आहे, काय सांगणार? हे मशीन जसे आले तसे बंदच आहेत. महिलांना उद्योजक बनण्यासाठी हे मशीन दिलेले आहेत आणि आता महिला कर्जबाजारी या मशीनमधून होत आहेत. पण आरोप होते की आम्ही मशीन दिले आणि सुरळीत चालू आहेत असं, म्हणून आम्ही स्थानिक ग्राउंड लेवलला या मशिनरींची चौकशीसाठी आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे. अशीच प्रत्येक युनिटची तुम्ही अशीच प्रेस कॉन्फरन्स घ्या किंवा अशी युनिटची पाहणी करा, म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल की मशिनरी किती चांगल्या प्रतीच्या दिल्या आहे. तुम्ही बघू शकता मशिनरी किती चांगल्या पद्धतीच्या दिल्या होत्या हे सांगणार. बापू साहेब काय करणार जर या ठिकाणी आपण याची भूमिका, आता तुमची पुढची भूमिका काय असणार? दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून मी वेळोवेळी सांगितलेलं आहे, जर महिलांना न्याय मिळाला नाही, मला शहर पोलीस स्टेशनच्या PI साहेबांनी सांगितलेलं होतं की माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही आंदोलन करू नका. मी त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलनाची स्थगिती दिलेली होती. ते म्हणे मी गुन्हा दाखल करतो, परंतु त्याला भरपूर दिवस आता उलटून चाललेले आहे. म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि विश्वनाथला जे प्रूफ आम्ही देणार होतो याच्या माध्यमातून मी सांगतो, जर 9 तारखेपर्यंत यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, हे बडतर्फ झाले नाही, यांची चौकशी होऊन यांनी जे काही पैसे कमवलेले भ्रष्टाचारातनं हे शासन जमा झालं नाही, तर 9 तारखेला आमचं बिरड आंदोलन होईल. आणि जर समजा 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत जरी आम्हाला न्याय मिळाला नाही, तर 15 तारखेला आम्ही आमरण उपोषण तर करणारच आहोत, परंतु त्याच्यामध्ये आम्ही आत्मदहन देखील करणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ज्या मशिनी आपण D24 स्पीड न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघितलं आहे आणि या संपूर्ण ज्या महिला आहेत या ठिकाणी बेरोजगार त्यांना बोला. आम्ही आमच्यावर जे आरोप झालेले होते आणि साहेबांच्या सांगण्यानुसार गुन्हे तर दाखल झाले नाही, पण महिलांचा मानसिक छळ करण्यासाठी या लोकांना मोकाट सोडलेला आहे. आणि महिलांचा मानसिक छळामुळे ह्या गावाची जी महिला होती ती डिप्रेशनमध्ये गेली होती. तिने टोकाची भूमिका घेतली होती. जर घरातल्या लोकांचं लक्ष गेलं नसतं, ती बाई आज आपल्यात नसती. तर या ज्या काही गोष्टी घडणार आहेत याला जबाबदार प्रशासन आणि हे अधिकारी असणार आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी यांनी जो आरोप केला आहे तो कितपर सत्य हा देखील या ठिकाणी बघावा लागेल. परंतु ह्या ठिकाणी आता सध्याच्या काळामध्ये जी मशीन आहे 6-7 लाख रुपयाची देण्यात येते, पण ती अवघे तुम्ही बघू शकता ती मशीन
कोणी भंगारमध्ये सुद्धा घेणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणची झाली आहे. परंतु आज या ठिकाणी अनेक महिलांचा उपासमारीची वेळ आली. अधिकारी सांगतात बोलतात, पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आम्ही बघितलं त्या ठिकाणची अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी झाली आणि 9 तारखेच्या आत यांनी हे आंदोलन करण्याचं ठरवलं आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जनी पवार, D24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.